हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज आपण तिळाची कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते बघूया. अगोदर तीळ भाजून घेऊया. त्यासाठी मी इथे एक कढई मंद आचेवर ठेवली आहे. त्यात एक फुलपात्र भरून बिना पॉलिशचा तीळ स्वच्छ करून घेतला आहे. चिक्की करण्यासाठी शक्यतो पॉलिश नसलेला तीळ वापरायचा. त्यामुळे काय होते, आपली चिक्की चवदार बनते. तीळ भाजताना मंद आचेवर छान खमंग भाजायचे. तीळ चांगले खरपूस भाजले तरच आपली चिक्की चवदार होते. हे बघा, आपले तीळ छान फुलायला लागलेले आहेत, म्हणजेच तीळ छान भाजले आहेत. आता गॅस बंद करूया. मला येथे तीळ भाजण्यासाठी 5 मिनिटे लागले आहेत. आता एका पॉलिथिनला आणि बेलण्याला थोडं तूप लावून घेऊया, म्हणजे चिक्की बेलण्याला चिटकणार नाही. आता आपण गुळाचा पाक बनवायला घेऊया. त्यासाठी कढई मंद आचेवर ठेवून त्यात 2 टीस्पून साजूक तूप घेऊया. तूप गरम झालं की त्यात एक फुलपात्र बारीक चिरलेला गूळ आणि 2 टीस्पून पाणी टाकूया. आता गुळाचा पाक व्हायला सुरुवात झालेली आहे. चिक्कीसाठी जेवढे तीळ खरपूस भाजणे महत्त्वाचे आहे, तेवढंच गुळाचा पाक बनवणं हेही महत्त्वाचं आहे. हे बघा, आपला पाक व्हायला सुरुवात झालेली आहे. पाकाचा रंग बदलला आहे, म्हणजेच आपला पाक झालेला आहे. आता याला थंड पाण्यात टाकून बघूया. गोळीचा टणक असा आवाज येतोय आणि गोळीचा तोडल्यानंतर तुकडा पडतोय. तुम्ही बघू शकता. याचाच अर्थ आपला पाक परफेक्ट तयार झाला. पटकन गॅस बंद करायचा आणि पाकाला हलवून घ्यायचं आहे. त्यात भाजलेले तीळ टाकून घेऊया आणि छान मिक्स करूया मिश्रण. व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. तूप लावलेल्या पॉलिथिनवर टाकून घेऊया आणि गरम गरमच पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. आणि गरम असतानाच ह्याचा वड्या पाडून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता किती छान चिक्की तयार झालेली आहे. आता आपण चिक्कीच्या वड्या वेगळ्या करून घेऊयात. तर तयार आहे तिळाची कुरकुरीत चिक्की. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.